खरा चेहरा म्हणजे म्हणजे त्यानं असं काय केलं होतं जे तुम्ही पकडलत? लालीची साकेत आर्या मॅडमचा गैरफायदा घेणार होता. मग तुम्ही त्याला तो फायदा घेऊ दिला नाही, तुम्ही तुमचा फायदा करून मोकळे झालात. म्हणजे साकेतचा खरा चेहरा तुम्हाला कळल्यावर हे कळल्याचा फायदा घेऊन तुम्ही आर्याताईंना वाचवलं. किती गुणाचा आहे माझा नवरा. तुम्हाला कसं जमतो सतत दुसऱ्यांचा विचार करत राहायला? मला तर अजिबात नाही जमत. आधी आपला विचार मग बाकीच्यांचा. पण तुमचं तसं नाहीये. तिला आता कायमचा आराम द्यावा लागेल. म्हणजे तुम्हाला आता आराम करावा लागेल. आराम करा, मी बाकीचं सगळं आवरून येते. लवकर ये. हे साकेत, तू हे असलं काही करू नको. गोष्टी खूप चिघळतील याने. हे जर दादाला कळलं ना, दादा आता जिवंत नाही सोडणार तुला. जिवंत तर नाही ठेवणार आता तुला मी. साकेत नको ना. आले हा का कडमडला इकडं. हेनं जामकरला सांगितलं असेल फोन करून आणि मग जामकरनं याला इकडे पाठवलं असेल. ही आर्या जरा जास्तच हुशार निघाली आणि ही हुशारी तिच्या जीवावर बेतली. हे तर हत्याराचे वार आहेत. हा कोणतरी पळून गेलं वाटतं. कोण आहे रे तिकडं? अरे ताई मी आहे हवालदार सुधाकर. जामकर साहेबांनी पाठवलंय. दार उघडा. अहो उघडा, विश्वास ठेवा. जामकर साहेबांनी पाठवलंय मला. घाबरू नका. अहो घाबरू नका. अरे ताई घाबरू नका. शांत व्हा, शांत व्हा. घाबरू नका, घाबरू नका. मीच आहे. अहो तुम्ही जामकर साहेबांच्या बहीण आहात. घाबरताय कशाला? हा शांत व्हा. कोणीतरी दरवाजावर आलो होतं आणि खूप जोर जोरात वार करत होतो. मला खूप भीती वाटते. वार करताना तुम्ही त्याचा चेहरा बघितलात का? तुम्हाला कोणी धमकी दिली का? मग तुमच्या नावाने कोण काय बोललं का? फक्त वार करत होतो तो कंटिन्युअसली. काहीच बोललं नाही कोणी. खूप भीती वाटते. साहेबांचा फोन. घाबरू नका. हॅलो जैन साहेब. हा सुधाकर, कशी आहे माझी चिमणी? काळजी करायची काहीच गरज नाही. त्या सुखरूप आहेत आत्ता. हो फक्त थोड्या घाबरल्यात. तो सापडला का तो? नाही साहेब. शोधा त्याला. हो 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 साहेब. अरे सुधाकर बघ, जोवर मी परत येत नाही ना तोवर माझी बहीण तुझी जबाबदारी आहे. लक्षात ठेव. हो साहेब.
ज्याने कोणी वार केला ना तो मला बघून पळून गेला असणार. मी जर इथं थांबलो आणि त्याने दुसरीकडून येऊन आर्याताईंवर हल्ला केला तर नाही 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 नाही, मी जामकर साहेबांना काय उत्तर देणार? आता हा आलाय म्हणजे आता हा आर्याजवळच थांबणार. आता माझी किती इच्छा असली आजच हिचा जीव घ्यायची तरी आज काय ते शक्य होणार नाही. कशाला कडमडलात सुधाकर भाऊजी? मी माझ्या नवऱ्यासोबत दुसऱ्या कुठल्याच बाईला नाही बघू शकत. जी बाई त्यांच्या जवळ गेली ती वर गेली. कोण असेल हा? साकेत साकेत असं नीच कसा वागू शकतो? पण काय चाललंय या गावाबाबत? खरंच कोणी सिरियल किलर आहे का या गावात? आधी फोटोग्राफर, गोपाळजींच्या वहिनी ती माधुरी आहे काय की, आणि मग पुढचा नंबर माझा. माझा काहीच संबंध नाहीये या गावात कोणाची, आणि मी काय बिघडवलंय कोणाचं? माझा कधीच कोणाची काही संबंध पण नसतो. सांगते काय चालू आहे आयुष्यात? कोण आहे? आर्याताई मी आहे सुधाकर. लावत तुम्ही.